बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा, पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आज रोजी पक्षातर्फे मोठं निदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ सूर्यकांता गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य असं निदर्शन पक्षातर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। पक्षात या ठिकाणी उपस्थित असलेले पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे आमचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, आमचे महिला अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला माहीतच असेल आमचा जो विषय आज आहे तो विषय आहे की कल्याण येथील बुद्ध विहार या ठिकाणी भिक्खूंना आणि वालधुनी या ठिकाणी त्यांना मारहाण करून आणि गौतम बुद्धाची मूर्ती हटवल्याने त्या ठिकाणी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करत आहे। वारंवार समाजाला टार्गेट केल्या जात आहे, हा जातीयवादीपणा आहे का? याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे का? अगदी बरोबर आहे। याला जे शासन गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राज्य करत आहेत यांचा एकच ध्येय आहे की जे दलित आहेत ते अस्पृश्य आहेत यांना ज्या पद्धतीने यांना कसं यांच्या मूर्त्या असतील, भिक्खू असतील यांना कसं हे करता येईल या पद्धतीने ते त्यांचं हे करत आहे। दादा, पालकमंत्री आपल्या समाजाचे आहे, त्यांचं या घटनेकडे फारसं गांभीर्याने लक्ष नाही असं वाटतंय का तुम्हाला? आता आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट या ठिकाणी आहेत आणि ते स्वतः दलित समाजाशी निगडीत आहेत। आपण पाहिलं असेल की आपलं उपवर्गीकरण या गोष्टी अनेक गोष्टी दलितांच्या बाबतीत घडत आहेत, पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी चूप आहेत। ते एक शब्द या ठिकाणी काढत नाही आहेत। हे दुर्दैव समाजाचं आहे असं मी मानतो। असं वाटतंय का सामाजिक न्याय मंत्र्याची या सर्व प्रकरणाला मूकसंमती आहे? अगदी बरोबर आहे, कारण की आज आम्हाला पालकमंत्र्याकडून सर्वसामान्य आणि दलित माणसाला आणि बहुजन समाजाला खूप मोठी अपेक्षा होती की पालकमंत्र्यांच्या हातून समाजाच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे, पण ते न होता आमचे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? आज तुम्ही निदर्शन केलंय, पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका हीच आहे की काल परवा कल्याण येथील आमचे भिक्खू बांधव आणि गौतम बुद्धाची मूर्ती हटवल्यानंतर तिथं तातडीने शासनाने आणि पोलिसांनी त्याची संपूर्ण चौकशी करून याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। पुढची भूमिका काय म्हणजे काय आंदोलनात पवित्र येणार? आम्ही पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आणि आमचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने शासनाला आणि प्रशासनाला एक अल्टिमेटम देतो की हे कालावधी दिल्यानंतर याच्यावर जर कारवाई झाली नाही तर पॅन्थर परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार। असाही आरोप होतो या सर्व घटनेमागे खासदार श्रीकांत शिंदे यांचा हात आहे। हो, ज्या पद्धतीने हे झालेलं आहे त्या स्वतः त्या ठिकाणी खासदार आहेत आणि खासदार असल्यामुळं ते फक्त एका समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही, ते सर्व जाती धर्माचं या ठिकाणी खासदारकीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत आहेत आणि असं या ठिकाणी कृत्य होणं हे खरंच लाजवीपणा आहे। धन्यवाद। आज इथं आमच्या पक्षाच्या वतीने निदर्शनं ठेवलेले आहेत आणि या निदर्शनात माझे सगळे पदाधिकारी हजर आहेत आणि वालधुनी कल्याण ठाणे येथील बुद्धमूर्ती तुटल्यामुळे, विहार तुटल्यामुळे आम्ही त्याला संरक्षण द्यावं या सरकारनं, यासाठी ही निदर्शनं आयोजित केलेली आहे। इथे महिलांवर अत्याचार होतात, मुलींवर अत्याचार होतात, विविध प्रकरणाची अजूनही काही तडजोड नाही आहे, काहीच करत नाही आहे, बेरोजगारी वाढते आहे, खाजगीकरण जास्तीत जास्त सुरू होते आहे आणि तरुण बेरोजगार झाले आहे, अंधश्रद्धा फैलवल्या जात आहे। असे असताना आमच्या बुद्धमूर्ती तुटल्या, गाडेसाहेब जेव्हा होते ते औरंगाबाद शहरात जवळजवळ 110 विहार होते, ते सरकारनं पाडायची नोटीस दिली। साहेब म्हणाले
ज्याला गंगाधर गाडे म्हणतात आणि ते 110ही विहार गाडे साहेबांनी वाचवले हे सर्व औरंगाबादकरांना माहिती आहे. आणि जे काही आमचे लोक आहेत जिथे जिथे विहार असतील तिथे तिथे त्या जागेची किंमत ठरवून त्यांची काय ॲडव्हान्स देऊन त्यांना साहेबांनी हे म्हणजे रेग्युलराईज केलेले आहे. यात तसं कल्याणला आणि कुठेही महाराष्ट्रात होत असेल तर आमच्या बुद्धविहाराला संरक्षण दिलेलं पाहिजे असं आमचं धोरण आहे. चलो